6-7 वाजता खूप मोठा पाऊस सुरू झाला होता तिथे. खूप अंधार पण झाला होता. खूप वारा आणि पाऊस असल्यामुळं आम्हाला कुठेही जाता येईना आणि आम्ही खूप वेळ वाट बघत होतो या गोष्टीची, की हा पाऊस कमी होईल. पण तो काही कमी झाला नाही. त्यानंतर आम्ही पीटर कॅफेला गेलो. तिथे कॉफी घेतली. कॉफी घेत आम्ही डोरेमॉन बघितलं, जो आम्ही लहानपणी खूप वेळा बघत होतो. त्यानंतर आम्ही पुन्हा परत रूमवर आलो, कारण की आम्हाला कुठेच जाता येत नव्हतं. खूप वारा आणि खूप पाऊस होता. त्यामुळे आयरा असल्यामुळे आम्हाला कुठे जाता आलं नाही. आम्ही लुडो खेळत होतो, कारण की आम्ही आमचं जेवण ऑर्डर केलं होतं. त्यानंतर जेवण आलं. जेवण आल्यानंतर आम्ही जेवण केलं. हे जेवण खूप छान होतं. त्यानंतर तिला तिच्या त्या टीव्हीवर पेपा पिगचं चॅनल भेटलं. सो तिला ते खूप आवडलं आणि ती ते खूप वेळ बघत होती. आम्ही जसं प्लॅन केलं होतं ॲक्च्युली त्या दिवशी ह्या दिवशी काही झालं नाही. त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी लवकर उठलो. लवकर उठून 8-8:30च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो फिरण्यासाठी. जे आम्ही पॉईंट्स काढले होते ते एक्झिक्यूट करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्या खूप पाणी साठलं होतं रोडवर आणि खूप रोड्स बंद होते. पण वेण्णा लेकचा हा एक रोड होता जिथून पाणी खूप कमी होतं जाण्यासाठी. सो आम्ही ह्या रोडनं वेण्णा लेकपर्यंत गेलो. त्यानंतर आम्ही वेण्णा लेकला गेल्यानंतर हॉर्स रायडिंग केली. हॉर्स रायडिंग करताना ह्या काकाने आम्हाला खूप सपोर्ट केली, खूप मदत केली आम्हा दोघींना. कारण की हॉर्स रायडिंग मी पहिल्यांदाच करत होते, कारण की आयराला हॉर्स लहानपणीपासून खूप आवडतात आणि ह्या काकाने तिला खूप छान हॉर्स रायडिंग कशी करायची यासाठी तिने खूप छान तिला शिकवत होते. आणि ह्याचं नाव बादल होतं, तर ती ह्याला नावानेच बोलवत होती की हिचं आणि त्याचं कनेक्शन असेल असं. त्यानंतर आम्ही कपल राईड पण केले. तर हे पॅकेजमध्ये होतं. तर आम्ही हे पॅकेज घेतलं होतं कपल राईड आणि माझ्या बाळासाठी. तर ह्या पॅकेजचे डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की ते तुम्हाला देईन. त्यानंतर आम्ही केट्स पॉईंट आणि निडल्स होल पॉईंटला गेलो होतो, जे काही जवळजवळच आहेत. दोन्ही पण अर्धा तासात कवर होतात. केट्स पॉईंटवरून आम्हाला वॉटरफॉल व्ह्यू दिसला. हा खूप छान होता. ह्याचा आवाज खूप भारी येत होता त्यावेळी. आयरा खूप टायर्ड होते, त्यामुळे तिला आम्ही तिथं खेळवलं थोड्या वेळ. त्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंट ठरवला होता तो म्हणजे पाचगणी मॅप्रो गार्डन. मॅप्रो गार्डनला गेल्यानंतर आम्हाला हॉलिवूड वॅक्सवाला म्युझियम होतं ते पण बघायचं होतं, पण तो काय जमला नाही कारण की तो बंद होता. त्यामुळे आम्ही मॅप्रो गार्डन्समध्ये थोडे गेम खेळत होते. तर त्यातला हा एक होता की मॅप्रो गार्डनचे चॉकलेट्स कलेक्ट करायचं. हा खूप छान फनवाला गेम होता. तर तुम्ही सगळे जाणार असाल तर हा नक्की तुम्ही खेळू शकता. हे मिनी टॉयज आहेत, तर तुमच्याबरोबर कोण लहान असेल तर तोही तुम्ही गेम्स खेळून तेही कलेक्ट करू शकता. आयराला पुन्हा थोडा वेळ खेळवलं, कारण की ती गाडीत खूप वेळ बसू शकत नाही, त्यामुळे तिला खूप वेळ खेळवलं आम्ही. तिथे खूप खेळत होती ती. त्यानंतर आम्ही पुढे टायगर होल व्ह्यू पॉईंटला गेलो होतो. तिथूनच पाचगणीपासूनच खूप जवळ आहे. तर ह्याचे क्लिप्स मी नेक्स्ट शॉर्ट्समध्ये टाकते. तर तुम्हाला तो बघायचा असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होल तेवढं शेअर करा.